आज आपण एक विषयावर बोलणार आहे जे आहे अर्ली वॉर्निंग साइन्स ऑफ कोलॉन अँड रेक्टल डिसीजेस. नमस्कार, मी डॉक्टर चिराग बिरोड. मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे आणि मी पुण्यामध्ये ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत आहे. जे आपण नेहमीपणे जे आहे की हे नेहमीचे सिम्पटम्स आहेत आणि आपण ह्यांना इग्नोर करतो, पण जे एक कॅन्सरचे संकेत असू शकतात. तर हे कोणकोणते सिम्पटम्स आहेत हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. सगळ्यात पहिलं साईन जे आहे ते आहे चेंज इन युअर स्टूल हॅबिट्स. तर आपले जे स्टूल्स आहेत त्याच्यामध्ये सतत कॉन्स्टिपेशन किंवा लूज मोशन असे जर होत असेल, किंवा आपल्याला मोशन पास झाल्यावर जर पोट साफ नाही झालं असं वाटत असेल, तर हे आतड्याचे इन्फ्लेमेशन किंवा पॉलिप किंवा ट्यूमर याचे संकेत असू शकतात. दुसरं चिन्ह जे आहे ते आहे स्टूलमध्ये रक्त येणे, म्हणजेच ब्लिडिंग होणे. हे ब्लिडिंग होतं आणि हे खूप कॉमन सिम्पटम आहे, पण त्याला आपण पाईल्स म्हणून नेहमी इग्नोर केले जाते. पण जर आपल्याला ब्लिडिंग होतं तर ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे असते. जर ब्राईट रेड ब्लड असेल तर ते पाईल्स, फिशर ह्याचे संकेत असू शकतात किंवा आपल्या ॲनल कॅनलच्या इन्फ्लेमेशनचे. पण जर डार्क रेड ब्लड आहे किंवा जर संडास आहे ती काळ्या रंगाची होत असेल तर हे आपल्या आतड्याचा आजार आहे ह्याचं संकेत देतं. त्याच्यासाठी आपल्याला पुढची तपासणी करणे गरजेची असते. तिसरं जे चिन्ह आहे ते आहे आपल्या डाएट रिलेटेड. सो कधी कधी आपल्याला थोडंसं जेवल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं, किंवा आपल्याला सतत आपले आतडे साफ होत नाही असं संकेत येत राहतात, किंवा आपले वजन कमी होतंय किंवा आपल्याला थकवा वाटतो, तर हे देखील आपल्या आतड्याच्या आजारामुळे होण्याची शक्यता असू शकते. चौथं जे चिन्ह आहे ते आहे आयर्न डेफिशियन्सी अनिमिया किंवा कोणताही अनिमिया. तर जर आपल्या ब्लड रिपोर्ट्समध्ये हिमोग्लोबिन कमी आहे आणि त्याचे काही कारण सापडत नसेल, तर ते जे आहे ते आतड्याच्या आजारांमुळे होऊ शकतं. बऱ्याच वेळा जे आतड्याचे जे ट्यूमर्स असतात, म्हणजे जे कॅन्सर्स असतात, त्याच्यामधनं ब्लिडिंग होऊन आपलं जे हिमोग्लोबिन आहे ते कमी होऊ शकतं. तर त्याच्यासाठी आपल्याला हे निदान करणे आवश्यक आहे. तर हे सगळे जे सिम्पटम्स आहेत हे बऱ्यापैकी कॉमन असतात आणि त्याला आपण युजली इग्नोर केलं जातो. पण जर आपल्याला हे सगळे जर लक्षणं आहेत आणि ह्या 3 आठवड्यांपेक्षा जास्त वेळ आहे आणि आपण जे काही ट्रीटमेंट घेतली त्याच्यामुळे जर यांच्यामध्ये सुधार होत नसेल, तर आपल्याला पुढील तपासणी करणे गरजेची असते, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं येतं कोलोनोस्कोपी, म्हणजे पूर्ण आपल्या आतड्याची दुर्बीणने केलेली एक तपासणी. दुसरं जे असतं ते असतं सोनोग्राफी किंवा CT स्कॅन किंवा MRI. हे डिपेंड करतं की आपल्या कोलोनोस्कोपीमध्ये फाइंडिंग्स काय येतात, त्या हिशोबाने आपण त्याला इमेजिंग ॲडवाईस करतो. तर जर हे लक्षणं आपण लवकर समजून घेतले आणि आपण जर लवकर तपासणी केल्यास, तर आपल्याला जो आजार आहे तो अर्ली स्टेजमध्ये, भलेही कोई इन्फ्लेमेशन असो किंवा पॉलिप असो किंवा कॅन्सर असो, हा एक अर्ली स्टेजमध्ये आपल्याला डायग्नोस होऊन जातो आणि त्याची ट्रीटमेंट बरोबर होऊ शकते. तर जर आपल्याला ह्याच्याशी रिलेटेड काहीही डाऊट्स असतील किंवा काहीही सिम्पटम्स असतील तर तुम्ही आम्हाला खाली कनेक्ट करू शकता. थँक्यू.